दिवाळीच्या निमित्ताने आम्ही दिवाळीचं एक पॅकेज देणार आहे। या दिवाळीमध्ये नागरिकांना देण्याचा निर्णय झालेला आहे। राज्यातील ज्या लाडक्या बहिणींकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल अशा सर्व रेशनधारक लाडक्या बहिणींना दिवाळी सणाच्या निमित्ताने 10 वस्तू मोफत मिळणार आहेत। तर या 10 वस्तूंपैकी पहिली वस्तू म्हणजे 15 किलो तेलाचा डबा, त्यानंतर लाडक्या बहिणींना पैठणी साडी देण्यात येणार आहे। त्यासोबतच लाडक्या बहिणींना मोफत 3 गॅसचे पैसे वितरित केले जातील। काही जिल्ह्यांमध्ये 1 किलो तेलाचे 5 पुडे वाटप केले जाणार आहेत। काही जिल्ह्यांमध्ये मोफत किराणा वाटप केला जाणार आहे। एकत्रितपणे सर्व रेशनधारक लाडक्या बहिणींना या दिवाळी सणाच्या निमित्ताने 10 वस्तू वाटप केल्या जाणार आहेत। त्यामुळे जर तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असेल, तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून हप्ते येत असतील आणि तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल, तर अशा सर्व रेशनधारक असणाऱ्या सर्व लाडक्या बहिणींना या दिवाळी सणाच्या निमित्ताने रेशन कार्डच्या आधारावरती 10 वस्तू वितरित सुद्धा होणार आहेत। बघा लाडक्या बहिणींना, आज महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आज सकाळीच परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेलं आहे। त्यामुळे 48 तासाच्या आतमध्ये सर्व लाडक्या बहिणींना या 10 वस्तू मिळणार आहेत। तर या 10 वस्तू आणण्यासाठी कुठे जायचं आहे, याच्यासाठी कोणकोणते नियम लावण्यात आलेले आहेत, म्हणजेच तुम्ही नियमांमध्ये बसत आहात का? कारण सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या ज्या बहिणी नियमांमध्ये बसत असतील अशा सर्व लाडक्या बहिणींना दिवाळी सणाच्या निमित्ताने या 10 वस्तू वाटप केल्या जाणार आहे। परंतु ज्या लाडक्या बहिणींकडे पांढरे रेशन कार्ड असेल, तर अशा लाडक्या बहिणींना दिवाळी सणाच्या निमित्ताने या 10 वस्तू मिळणार नाहीत। त्या लाडक्या बहिणींची दिवाळी गोड सुद्धा होणार नाही, कारण सरकारने दिलेल्या माहितीनुसार पिवळ्या रेशनधारक आणि केसरी रेशन कार्ड असणाऱ्या सर्व लाडक्या बहिणींची दिवाळी आम्ही प्रत्येक वर्षी गोड करत असतो, त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा गोड करणार आहोत। त्यामुळे पिवळे रेशन कार्ड आणि केसरी रेशन कार्ड असणाऱ्या सर्व लाडक्या बहिणींची दिवाळी 100% गोड सुद्धा होणार आहे। बघा लाडक्या बहिणींना, सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी सप्टेंबर महिन्याचा हप्ता मागच्या 2 दिवसांपासून सुरुवात करण्यात आलेली आहे। तुमच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता आलेला नसेल, तर तो सप्टेंबर महिन्याचा हप्ता येत्या 48 तासांमध्ये परत एकदा तुमच्या खात्यामध्ये विस्तार होणार आहे। त्यासोबतच ऑक्टोबर महिन्याचा हप्ता सुद्धा तुम्हाला 48 तासामध्ये मिळणार आहे। तर बघा लाडके बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये हप्त्यांचे पैसे येऊन जातील, परंतु या ज्या 48 तासाच्या आतमध्ये तुम्हाला ज्या 10 वस्तू वाटप केल्या जाणार आहेत, तर या 10 वस्तू एकंदरीत कोणकोणत्या आहेत, या 10 वस्तूंचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा आहे, याच्यासाठी कुठे अर्ज करायचा आहे, याच्यासाठी कोणी कोणी अर्ज करायचा आहे, याच्यासाठी वयाची मर्यादा काय ठेवण्यात आलेल्या आहेत, आता या वस्तूंमध्ये कोणकोणत्या वस्तूंचा समावेश आहे, तर या संपूर्ण सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला अगदी 2 मिनिटांमध्ये देणार आहे। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी 2 मिनिटाचा वेळ काढून हा व्हिडिओ पाहायचा आहे, जेणेकरून लाडक्या बहिणींनो तुमची दिवाळी गोड होऊन जाईल, तुम्हाला दिवाळीचा किराणा भरण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींनो, राज्य शासनाने मागच्या 5 ते 6 दिवसांपूर्वीच हे परिपत्रक काढलेलं होतं, परंतु आज त्याच्यावरती सहीशिक्का घेण्यात आलेला आहे आणि ते परिपत्रक या ठिकाणी पाठवण्यात आलेलं आहे। त्यामुळे सर्व रेशनधारकांची दिवाळी गोड होणार आहे। रेशनधारकांना किराणा भरण्याची गरज भासणार नाही। सरकारच्या माध्यमातून किराण्यासाठी अनुदान सुद्धा विस्तार होत आहे। बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे 3000 रुपये पाठवण्यात आलेले आहेत आणि लाडक्या बहिणींना एकत्रितपणे दिवाळी साजरा करण्यासाठी आता या 10 वस्तू मोफत सुद्धा वाटप होत आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, सरकार तुम्हाला प्रत्येक सणाला काही ना काही देत असतं। जर तुम्ही विचार केला तर मागच्या वर्षी भाऊबीज होते, तर त्या भाऊबीजच्या निमित्ताने 3000 रुपयांची ओवाळणी देण्यात आलेली आहे। त्यासोबतच लाडक्या बहिणींनो, जानेवारी महिन्यामध्ये मकर संक्रांत होते, तर त्या मकर संक्रांती निमित्त 1500 रुपये सोडण्यात आलेले होते। त्यानंतर मार्च महिन्यामध्ये 8 मार्च रोजी महिला दिन होता, तर त्या महिला दिनानिमित्त लाडक्या बहिणींना एकत्रितपणे 3000 रुपये सोडण्यात आलेले होते। त्यानंतर लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी धुलीवंदन होतं, होळी होते, तर या होळीच्या सणाच्या निमित्ताने 1500 रुपये सोडण्यात आलेले होते। त्यानंतर लाडक्या बहिणींनो, रक्षाबंधन होतं, गुढीपाडवा होता, गुढीपाडव्याला सुद्धा 1500 रुपये देण्यात आलेले आहेत। रक्षाबंधनाला सुद्धा लाडक्या बहिणींना 1500 रुपयांची ओवाळणी पाठवण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे लाडक्या बहिणींनो, घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 22 सप्टेंबरला बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता विस्तार केला जाणार होता, परंतु राज्यामध्ये जी सध्याची आर्थिक परिस्थिती पाहायला मिळत होती, ती परिस्थिती
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी झालेली होती, म्हणजेच नवरात्रीमध्येच पाऊस पडायला सुरुवात झालेली होती। त्यामुळे लाडक्या बहिणींनो त्यावेळेस तुम्हाला अनुदान देण्यात आलेलं नव्हतं। बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला प्रत्येक सणाला पैसे वाटप केलेले आहेत, प्रत्येक सणाला ओवाळणी दिलेली आहे, प्रत्येक सणाला गिफ्ट सुद्धा देण्यात आलेलं आहे। परंतु लाडक्या बहिणींनो फक्त नवरात्री सणाला आणि दसरा सणाला तुम्हाला गिफ्ट देण्यात आलेलं नव्हतं। दसरा सणानिमित्त तुम्हाला ओवाळणी देण्यात आलेली नव्हती। परंतु लाडक्या बहिणींनो आता दिवाळी हा महाराष्ट्र राज्यातील सर्व नागरिकांचा सर्वात मोठा सण आहे। या दृष्टिकोनातून लाडक्या बहिणींचा विचार करून सरकारच्या माध्यमातून निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। या निर्णयामुळे लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे। बघा लाडक्या बहिणींनो, या आनंदाच्या निर्णयामुळे तुमची दिवाळी 100% गोड होईल। तुम्हाला या दिवाळीला जास्त पैसे खर्च करण्याची गरज भासणार नाही। या दिवाळी करण्यासाठी कर्ज घेण्याची गरज सुद्धा भासणार नाही, कारण अशा काही प्रमुख जिल्ह्यांमधील नागरिक आहेत, अशा काही प्रमुख जिल्ह्यामधील लाडक्या बहिणी आहेत की त्या लाडक्या बहिणी गावातील सावकारांकडून कर्ज घेतात आणि त्यानंतर दिवाळी साजरी करत असतात। परंतु यावर्षी कोणत्याही लाडक्या बहिणींनी कर्ज घेऊ नये, सावकारांकडून कर्ज घेऊ नये, कारण सरकारच्या माध्यमातून सर्व रेशनधारक लाडक्या बहिणींची दिवाळी गोड होईल। म्हणजे ज्यांच्याकडे रेशन कार्ड असेल अशा लाडक्या बहिणींनी कर्ज घ्यायचं नाही, कारण लाडक्या बहिणींनो तुम्हाला रेशन कार्डच्या आधारावरती दिवाळी साजरी करण्यासाठी 10 वस्तू वितरित होणार आहेत। तर या 10 वस्तूंच्या माध्यमातून तुमची दिवाळी गोड सुद्धा होणार आहे। तर या 10 वस्तू पुढील प्रमाणे तुम्हाला सांगत आहे। सरासरी लाडक्या बहिणींनो या वस्तूंच्या किमती 3 ते 3.5 रुपयांच्या किमतीमधील या वस्तू आहेत। त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी 3,000 रुपयांचे 2 हप्ते आणि या ठिकाणी 10 वस्तूंच्या किमती जर पाहायला गेला तर 3 ते 3,500, म्हणजेच या दिवाळी सणाच्या निमित्तानं सर्व लाडक्या बहिणींना 6 ते 6,500 अनुदान सुद्धा वाटप होत आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो एकंदरीत 10 आपण या ठिकाणी वस्तूंची यादी बघणार आहोत। परंतु लाडक्या बहिणींनो याच्यासाठी राज्य सरकारकडून काही पात्रता लावण्यात आलेल्या आहेत, म्हणजेच सरसकट पिवळ्या रेशनधारक लाडक्या बहिणींना, सरसकट केसरी रेशनधारक लाडक्या बहिणींना या वस्तू देण्यात येणार नाहीत। म्हणजेच राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार याच्यासाठी नियम आणि पात्रता लावण्यात आलेल्या आहे। ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये पात्रतांमध्ये बसत असतील अशाच रेशनधारक लाडक्या बहिणींना या 10 वस्तूंचा लाभ देण्यात येणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींना सरकारने दिलेल्या माहितीनुसार आम्ही प्रत्येक वर्षाला या ठिकाणी सणांच्या निमित्तानं आनंदाचा शिधा वाटप करत असतो। म्हणजेच लाडक्या बहिणींना जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला सुद्धा आठवत असेल की गुढीपाडवा हे आपलं नवीन वर्ष असतं, तर त्या नवीन वर्षाच्या निमित्तानं राज्य सरकारच्या माध्यमातून आनंदाचा शिधा वाटप केला जात असतो। त्यासोबतच नवरात्रीमध्ये दसऱ्याच्या निमित्तानं आनंदाचा शिधा वाटप केला जातो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दिवाळी सणाच्या निमित्तानं आनंदाचा शिधा वाटप केला जात असतो। परंतु लाडक्या बहिणींना यावर्षी म्हणजेच 2025च्या गुढीपाडव्याला आनंदाचा शिधा वाटप केला गेलेला नव्हता। त्यानंतर दसऱ्याला सुद्धा आनंदाचा शिधा वाटप केला गेलेला नाही। परंतु लाडक्या बहिणींनो आता दिवाळी हे सर्वात मोठी दिवाळी असते, म्हणजेच दिवाळी सण हा वर्षातून एकदा असतो आणि दिवाळी सण महाराष्ट्र राज्यातील सर्व नागरिक साजरा करत असतात आणि त्यांच्याच प्रमाणे रेशनधारकांनी सुद्धा हा दिवाळी सण मोठ्या उत्साहाने आनंदाने साजरा करावा या दृष्टिकोनातून सरकारच्या माध्यमातून जरी गुढीपाडव्याला आनंदाचा शिधा वाटप झाला नसला, दसऱ्याला वाटप झाला नसला, तरी पण लाडक्या बहिणींनो दिवाळीला 100 आणि 101% शिधा वाटप केला जाईल। परंतु याच्यासाठी काही महत्त्वाची कामे करायची आहेत, याच्यासाठी काही नियम लागू करण्यात आलेले आहेत, कारण सरकारच्या काही गोष्टी लक्षात आलेल्या आहेत। जसं की काही असे नागरिक आहेत की त्यांनी अधिकाऱ्यांना पैसे चारून पिवळे रेशन कार्ड घेतलेले आहेत। काही असे नागरिक आहेत की त्यांनी रेशन कार्डची फूट केलेली आहे आणि दोघांना सुद्धा पिवळे रेशन कार्ड आलेले आहे। त्यामुळे सरकारने दिलेल्या माहितीनुसार जे रेशनधारक खरोखर पात्रतेमध्ये बसत असतील, म्हणजेच जे रेशन कार्डसाठी पात्र असतील अशा रेशन कार्डसाठी पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणींनाच या वस्तूंचा लाभ घेता येईल। परंतु ज्या रेशनधारक लाडक्या बहिणींनी पैसे देऊन अधिकाऱ्यांना जास्त पैसे चारून या ठिकाणी रेशन कार्ड काढलेलं असेल किंवा जे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी नसतील आणि त्या महाराष्ट्र राज्यामध्ये येऊन राहत असतील तर अशा लाडक्या बहिणींना सुद्धा याचा लाभ घेता येणार नाही। परंतु ज्या रेशनधारक लाडक्या बहिणी पूर्वीपासून महाराष्ट्र राज्यातील असतील, त्यांच्याकडे वर्षानुवर्षे पिवळे रेशन कार्ड असेल, त्यांनी पैसे देऊन रेशन कार्ड काढलेलं नसेल तर त्यांना या आनंदी शिध्याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे।
तर बघा लाडक्या बहिणींनो, आता आपण बघून घेऊयात की या आनंदाच्या शिद्यामध्ये कोणकोणत्या वस्तू आहेत, कारण तुम्हाला सुद्धा उत्सुकता लागलेली असतील की या ठिकाणी या वस्तू कोणकोणत्या आहेत जेणेकरून आम्ही या वस्तू खरेदी करणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींनो, या 10 वस्तूंची यादी आपल्याकडे आलेली आहे। तर या 10 वस्तू आपण पाहणार आहोत, परंतु त्याच्या अगोदर सरकारने महत्त्वाच्या 5 पात्रता लावलेल्या आहेत। जर तुम्ही या 5 पात्रतेमध्ये बसत असाल तर तुम्हाला आनंदाचा शिधा वाटप होईल, तुम्हाला किरणा भरण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा रेशनधारक लाडक्या बहिणींनो, पहिले पात्रता म्हणजे तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असायला पाहिजे। जर तुमचा अर्ज या केवायसीच्या दरम्यान अपात्र झालेला असेल, या केवायसीच्या दरम्यान तुम्हाला या योजनेमधून बाहेर फेकलेला असेल तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही। त्यासोबत दुसरी पात्रता म्हणजे तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर तुम्हाला प्रत्येक महिन्याचा हप्ता आलेला असायला पाहिजे। सरासरी आतापर्यंत 15 हप्ते विस्तांतर झालेले आहेत, त्यापैकी सरासरी तुम्हाला 12 ते 13 हप्ते तरी आलेले असायला पाहिजेत, कंप्लीट 1 वर्षाचे हप्ते आलेले असावे। त्यानंतर तिसरी पात्रता म्हणजे तुमच्या आधार कार्ड बँकेशी लिंक असायला पाहिजे, कारण तुमच्या आधार कार्डवरती समजणार आहे की तुम्ही खरोखर रेशन कार्डसाठी पात्र आहात का। जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला या वस्तूंचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। त्यासोबतच रेशनधारक लाडक्या बहिणी सरकारी टॅक्स भरत नाहीत ना, जर भरत असतील तर त्यांना या वस्तूंचा लाभ घेता येणार नाही। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रेशनधारक लाडक्या बहिणी सरकारी कर्मचारी नाहीत ना, या सर्व गोष्टींची पात्रता तपासली जाणार आहे, त्यानंतरच तुम्हाला या शिध्याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। तर तुम्हाला या पात्रता कुठेही द्यायच्या नाहीत, ऑनलाईन पद्धतीने सर्व पात्रता सरकार तपासत आहे, त्यानंतरच तुम्हाला हा शिधा वाटप केला जात आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, आता आपण बघून घेऊयात की या शिध्यामध्ये ज्या 10 वस्तूंचा समावेश करण्यात आलेला आहे तर या 10 वस्तू कोणकोणत्या आहेत, याचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा आहे, कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे, अर्ज केल्यानंतर तुम्हाला कधीपासून हा शिधा वाटप केला जाणार आहे त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। कारण सर्व लाडक्या बहिणींना माहिती असेल की आता 20 ऑक्टोबर पासून दिवाळीला सुरुवात होत आहे, 22 ऑक्टोबर रोजी दिवाळी पाडवा आहे। त्या पार्श्वभूमीवरती या ठिकाणी सरकारने दिलेल्या माहितीनुसार 72 तासांच्या आतमध्ये सर्व लाडक्या बहिणींना हा आनंदाचा शिधा वाटप केला जाईल, कारण भरपूर लाडक्या बहिणी दिवाळीच्या अगोदर 5 ते 7 दिवस या ठिकाणी दिवाळीचे फराळ करायला सुरुवात करत असतात आणि हे फराळाचे साहित्य खरेदी करण्यासाठी लाडक्या बहिणी आतापासूनच उत्सुक आहेत। त्यामुळे राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार आजचे 24 तास, उद्याचे 24 तास आणि परवाचे 24 तास म्हणजेच एकंदरीत आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये जिल्ह्यामधील सर्वच लाडक्या बहिणींना हा शिधा वाटप केला जाईल। परंतु लाडक्या बहिणींना या शिध्यासाठी कुठे जायचं आहे, याच्यासाठी अर्ज कसा करायचा आहे, कागदपत्रे कोणकोणती लागणार आहे त्याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी देऊन टाकतो। तर बघा लाडक्या बहिणींनो, या शिध्याचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असायला पाहिजे, मतदान कार्ड असायला पाहिजे, पॅन कार्ड असायला पाहिजे, त्यासोबत तुमचा उत्पन्न दाखला असायला पाहिजे, जे तुमचं रेशन कार्ड आहे ते रेशन कार्ड असायला पाहिजे, अशी महत्त्वाची कागदपत्रे असायला पाहिजेत। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या रेशन कार्डवरती जेवढे पण सदस्यांची नावे असतील तेवढ्या सर्व सदस्यांचे आधार कार्ड असायला पाहिजेत आणि ते आधार कार्ड अपडेट केलेले असावेत, तरच मला या ठिकाणी याचा लाभ घेता येईल। म्हणजेच तुम्ही प्रत्येक महिन्याला रेशन कार्डाच्या आधारावरती धान्य घेत असाल तरच मला या वस्तूंचा लाभ घेता येईल। परंतु जे रेशनधारक वर्षातून एकदाच रेशन धान्य आणायला जात असतील तर अशा या ठिकाणी रेशनधारक लाडक्या बहिणीने याचा लाभ घेता येणार नाही। परंतु ज्या लाडक्या बहिणी नियमित महिना टू महिना रेशन धान्य घेत असतील त्या लाडक्या बहिणींना 100 आणि 100% रेशन कार्डच्या माध्यमातून या 10 वस्तू मोफत सुद्धा मिळणार आहेत। तर बघा लाडक्या बहिणींना, या 10 वस्तूंपैकी पहिली वस्तू म्हणजे खायचे तेल। तर बघा लाडक्या बहिणींना, तुम्हाला या ठिकाणी खायचे तेल मिळणार आहे। बघा खायच्या तेलाची किंमत जर पाहायला गेली तर तुम्हाला 150 रुपयापासून ते 300 रुपयापर्यंत तेलाची किंमत आहे। सरासरी सरकारच्या माध्यमातून 200 रुपये प्रति किलो अशा पद्धतीने 1 किलो तेल देण्यात येणार आहे। त्यानंतर लाडक्या बहिणींनो 3 किलो साखर, त्यासोबतच रवा देण्यात येणार आहे, बेसन पीठ देण्यात येणार आहे, विविध प्रकारच्या डाळी, विविध प्रकारचे मसाले असतील, मनुके असतील, अशा पद्धतीने टोटल 10 वस्तू, ज्या वस्तू आपल्याला दिवाळीचे फराळ करायला लागत असतात अशा 10 वस्तूंचा समावेश करून या ठिकाणी आनंदाचा शिधा वाटप केला जाणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्याच्या स्थितीला राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वातावरण भरलेलं आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, गुढीपाडव्याला शिधा दिलेला नाही, त्यासोबत दसऱ्याला सुद्धा शिधा दिलेला नाही, परंतु दिवाळीला सरकार 100% शिधा देऊ शकता अशा पद्धतीने सूत्रांकडून माहिती मिळत आहे। अशा पद्धतीची दाट शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात आलेली आहे। जर अजून काही अपडेट आले तर ते अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवा। तोपर्यंत चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा।